काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, संजय राऊतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। राज ठाकरे मवियात जाणार का याकडे लक्ष। राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या बैठकीत नकार। महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस एकला चलो रेच्या भूमिकेत मवियात फूट पडण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत बदल होण्याची शक्यता। रोहित पाटील यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना बंद होण्याची चिन्ह। ऑक्टोबर महिना आला तरी योजनेसंदर्भात कोणतीही घोषणा नाही। आनंदाचा शिधानंतर माझी शाळा योजना बंद पडणार का, चर्चांना उधाण। मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर जाऊन घेतली शरद पवार यांची भेट। भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याची सामंत यांची माहिती। बंद पडलेल्या योजनांवरून अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका। योजना बंद करणारे हे चालू सरकार, शिंदेंच्या योजनांना ब्रेक लावला जात असल्याचा दानवेंचा दावा। मी आणि एकनाथ शिंदे आलटून पालटून मुख्यमंत्री असतो। रत्नागिरीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। कुणबी नोंदीला विरोध नाही, सरसकट देण्याला विरोध। जरांगे सतत सरड्यासारखी भूमिका बदलतात, विजय वडेट्टीवार यांची टीका। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आज ठाणे महापालिकेवर धडकणार। वाहतूक कोंडी, बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकामं, क्लस्टरचा फज्जा आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून मोर्चा, तर राष्ट्रवादीचा सुद्धा या मोर्चाला पाठिंबा। विदर्भात भाजपा नेत्यांचा बैठकांचा सपाटा। अमरावतीमध्ये फडणवीस अनेक जिल्ह्यांचा आढावा घेणार, तर नागपूरमध्ये सुद्धा बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेणार। रामदास कदम सत्तेसाठी लाचार। जो स्वतःच्या भावाचा झाला नाही तो तुमचा काय होणार। खेडमधील भाषणातून भास्कर जाधव यांची रामदास कदम यांच्यावर जहरी टीका। नवऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या महिलेला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा चोप। परप्रांतीय महिलेनं कळवा रेल्वे स्टेशन परिसरात केली होती शिवीगाळ। मनसेनं इंगा दाखवल्यानंतर परप्रांतीय महिलेनं मागितली माफी। एसआरए प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार। 65% जागेतच इमारतींचा विकास करता येणार। उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर राज्य शासनाचं परिपत्रक। नागपूरमधल्या वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रामधील मतदार यादीमध्ये गोंधळ। एकाच घरात तब्बल 200 मतदार, 2 मतदार असताना 200 मतदार दाखवले। पवारांच्या राष्ट्रवादीचे दिनेश बंग यांचा आरोप। अंगणवाडीमधील पोषण आहारामध्ये आढळल्या अळ्या आणि किडे। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यामधील साकीन गट्टामधील प्रकार। पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर। कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन। आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कुणाला दिल्या याचा पोलिसांकडून तपास सुरू। बनावट नोटा प्रकरणातील आरोपींची संख्या वाढवण्याची शक्यता। यवतमाळच्या कळंब तालुक्यामधील पिंपळकुटीमध्ये धक्कादायक घटना। 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मृत्यू। अन्न औषध प्रशासनानं औषधाचे नमुने घेतले, अहवालाची प्रतीक्षा। कोल्हापूर शहरात आजपासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद। पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कोल्ड्रिफ्ट कफ सिरप प्रकरणी ईडीची चेन्नईमध्ये 7 ठिकाणी छापेमारी। श्रीसन फार्मा कंपनीशी संबंधित कारवाई असल्याची माहिती। कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर सुद्धा छापे। आयआरसीटीसीच्या टेंडरमध्ये बदल केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर केलेले आरोप कोर्टाकडून निश्चित। चार्जशीटमध्ये उल्लेख केलेले आरोप प्राथमिकदृष्ट्या खरे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण।
तर आरोप खोटे आहेत, लालू प्रसाद यांची प्रतिक्रिया. तामिळनाडूमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआय चौकशी होणार, सुप्रीम कोर्टाकडून आदेश. करूरमध्ये तमिळ अभिनेता TVK पक्षप्रमुख विजयच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत 41 बळी.